आपल्यासोबत सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे आहेत। सर, आज कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे, काय सांगितलं? आज सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांनी एक अर्ज दिला होता सुप्रीम कोर्टाला। सुप्रीम कोर्टाने तुम्हाला आठवत असेल त्यांना सांगितलं होतं की शिवसेनेसंबंधी अपात्रतेचा निर्णय तुम्ही 31 डिसेंबरच्या आत द्या। तर आज राहुल नार्वेकरांनी एक अर्ज दिला आणि राहुल नार्वेकरांनी असं सांगितलंय की मी हा फैसला जो आहे तो 20 डिसेंबरला सुरक्षित ठेवणार आहे, पण मला थोडा 10 दिवसाचाच अवधीमध्ये आहे, तर मला 3 आठवडे तुम्ही वाढवून द्या, कारण मला ही जजमेंट मला सांगा, कोर्टानं असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे किंवा 10 तारखेलाच निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल? त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 तारखेपर्यंत वेळ देतो। हे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी पण मान्य केलं। त्यामुळे 31 डिसेंबर ऐवजी राहुल नार्वेकरांना आता शिवसेना किंवा शिवसेना उभटा आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय 31 डिसेंबर ऐवजी आता कोर्टाने त्यांना 10 दिवस अजून वेळ वाढवून दिलाय। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल नार्वेकरांनी कोर्टासमोर स्पष्ट केलं आहे की मी 20 डिसेंबरला हा फैसला सुरक्षित ठेवणार आहे। म्हणजे 20 डिसेंबर पर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि निकाल राखून ठेवला जाईल काही करून ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल। मला 2,71,000 पानांचं वाचन करायचंय, त्यामुळे 20 ते 31 डिसेंबर 10 दिवस मला कमी पडतायत, मला 3 आठवडे द्या, म्हणजे 21 जानेवारीपर्यंत। ते कोर्टाने मान्य केलं नाही, पण कोर्टाने त्यांना 3 आठवड्याच्या ऐवजी 10 दिवस एक्सटेन्शन दिलं। तर 10 जानेवारीच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय हा हमखास येणार आहे। तो कोणत्या बाजूने येईल, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदारांच्या बाजूने येईल का शिंदे साहेबांच्या आमदारांच्या बाजूने येईल, ते राहुल नार्वेकर 20 तारखेला विधानसभा अध्यक्ष निकाल राखून ठेवतील आणि 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष यावरती निकाल देतील। हो, 20 तारखेपर्यंत ते राखून ठेवणारे त्यांनी स्वतः त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ॲप्लिकेशनमध्ये आज सांगितलं आहे आणि त्यांना 10 जानेवारीपर्यंत ते हा निकाल देतील। किती पानं विधानसभा अध्यक्षांकडे दोन्ही गटाकडून आलेली होती, त्याची संख्या मोठी आहे, त्यामुळे निर्णय देण्यासाठी वेळ लागतोय असं सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी वकिलांचं हेच म्हणणं होतं की दिवस रात्र सुनावणी, जरी अधिवेशन चालू होतं तरी सुनावणी आम्ही घेतली आहे, पण 2,71,000 पानं नार्वेकरांसमोर ठेवले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना ते वाचायला, त्याच्यावर त्यांना हे करायला वेळ लागेल। त्यामुळे त्यांनी एक 10 दिवसाचा वेळ कोर्टाने 3 आठवडे मागत होते, पण कोर्टाने 10 दिवस त्यांना दिला आणि त्यांच्या वकिलांनी पण हे मान्य केलं। आता 10 जानेवारीची प्रतीक्षा सगळ्यांनाच करावी लागेल। हो, शिवसेनेसंबंधी अपात्रतेचा निर्णय आहे तो 10 जानेवारी किंवा त्याच्या आत, म्हणजे 10 जानेवारीलाच तुम्ही समजा। आणि जो राष्ट्रवादी संबंधीचा निर्णय होता 31 जानेवारी, त्याची तारीख तुर्तास तरी तीच आहे, 31 जानेवारी। आपण पाहतोय की आज विधानसभा अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली, विधानसभा अध्यक्षांना कोर्टानं वेळ वाढवून दिलेली आहे, मात्र 20 डिसेंबरपर्यंत ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल आणि 10 जानेवारीपर्यंत निकाल जो आहे तो मात्र विधानसभा अध्यक्षांना शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात द्यावा लागेल। आणि आज कोर्टासमोर विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, कागदपत्रांची संख्या जास्त होती, त्यामुळे खरं तर निकाल देण्यासाठी वेळ लागत होता, मात्र 31 डिसेंबर ऐवजी 10 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मात्र विधानसभा अध्यक्षांना निकाल जो आहे तो द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया वकील सिद्धार्थ शिंदेंनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।